नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. आपण आता चालू घडामोडी जी आहे ते ही बॅच लॉन्च करतोय. यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, तर तुम्हाला साधारणतः 300 ते 350 वन लाइनर क्वेश्चन हे PDF फॉर्मॅटमध्ये मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला चॅनल आहे, तर त्या चॅनलवर तुम्हाला डेली पोल फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन सोडवायला भेटणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला सिम्प्लिफाईड, परिक्रमा, GK टुडे, PIB आणि अन्य जे काही गव्हर्नमेंटचे पोर्टल असतील त्या सर्वांवरचा डेटा हा लक्षात कसा ठेवायचा, ट्रिक्सद्वारे लक्षात कसा ठेवायचा, जेणेकरून तुम्हाला वारंवार त्याचं रिव्हिजन करावं लागणार नाही. तर मस्तपैकी एकदा दोनदा जरी वाचलं तरी ट्रिकच्या फॉर्मॅटमध्ये त्या गोष्टी लक्षात राहतील. आणि अजून काय, तर शेवटी आपण जे आयोगाने आजपर्यंत जे काही करंटचे क्वेश्चन विचारलेले आहेत, तर त्या टॉपिकवर आपण भर देऊन तेवढे टॉपिक जर चौकटीच्या बाहेर क्वेश्चन गेला तर लॉजिक कसं लावायचं, इलिमिनेशन कसं करायचं, याचेही आपण सेशन घेणार आहे. तर आज सेशनला सुरुवात करूया. हे जे पहिलं सेशन आहे हा पार्ट पहिला आहे, तर आपण त्याला आता सुरुवात करूया. भारताच्या पहिल्या कीटकनाशक विरोधी बॉडीसूटचं नाव काय आहे, तर किसान कवच. बऱ्याच वेळा शेतकरी जेव्हा कीटकनाशकाची फवारणी करतात तर विषबाधा होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे किसान कवच नावाचं एक कीटकनाशक विरोधी बॉडीसूट मार्केटमध्ये लॉन्च केलेलं आहे. नंतर सिनबॅक्स हा पहिला आहे, हा पहिला संयुक्त अभ्यास जो आहे हा सिनबॅक्स जो आहे हा पहिला संयुक्त अभ्यास कंबोडिया आणि भारत यांच्या दरम्यान कुठे, तर पुणे येथे आयोजित झाला आहे. ही बातमी का महत्त्वाची आहे, कारण हा पहिला संयुक्त अभ्यास आहे आणि तो आपल्या पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सिनबॅक्समध्ये C फॉर कंबोडिया, IN फॉर इंडिया. नंतर उत्तराखंड जे राज्य आहे, तर उत्तराखंड राज्याने पहिल्यांदाच योग धोरण जाहीर केलेलं आहे. म्हणजे योग धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर योग धोरण जाहीर करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे. त्यानंतर भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान पहिलं पर्यटन संमेलन कुठे, तर काठमांडू या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. भारत नेपाळ यांच्या दरम्यानचं पहिलं पर्यटन संमेलन. भारतातील पहिली स्वदेशी अँटीबायोटिक औषध कुठलं आहे, तर नेफ्रिथ्रोमायसिन. आपण अझिथ्रोमायसिन ऐकलं असेल, बरोबर आहे. आता ज्याच्या शेवटी IN असतं हे अँटीबॅक्टेरियल असं औषधं असतात. तर हे पहिलं आहे, नंतर स्वदेशी आहे, त्यामुळे आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. नेफ्रिथ्रोमायसिन. भारतातलं पहिलं समुद्र वारसा संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं, तर नवी दिल्ली. गंमत आहे ना, नवी दिल्लीला समुद्र नाही, नवी दिल्लीला समुद्र नाही आहे, तरी देखील पहिलं समुद्री वारसा संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं, तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट जपान या देशाद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. प्रथम बुद्ध शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आलं होतं, तर प्रथम बौद्ध शिखर संमेलन हे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. महत्त्वाची जे कॉन्फरन्स असतात, संमेलन असतात, ते त्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी आयोजित केली जातात. तर त्यापैकी प्रथम बुद्ध शिखर संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. 1931ला सर्वात आधी जातीय जनगणना झालेली. त्यानंतर प्रथमच भारतात तेलंगणा या राज्याने व्यापक जाती जनगणना सुरू केलेली आहे. जातनिहाय जनगणना कोणी सुरू केली, तर तेलंगणा या राज्याने सुरू केलेली आहे. जगातील पहिल्या CO2 टू मिथेनॉल या प्लॅन्टचं उद्घाटन विंध्याचल मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेलं आहे. आपलं जे मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेशमधला जो विंध्याचल भाग आहे
तर या ठिकाणी CO2 टू मिथेनॉल, कार्बन डायऑक्साईडपासून मिथेन तयार करणाऱ्या प्लॅन्टचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. हा जगातला पहिला असा प्लॅन्ट आहे, म्हणून आपल्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. कोठे? मध्य प्रदेशातील विंध्याचल. उत्तर प्रदेश या राज्यातील नांगली किथोर ही पहिली ग्रामपंचायत आहे. ही तंबाखूमुक्त झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल हे का घेतलेलं आहे क्वेश्चन, तर मित्रांनो लक्षात घ्या, याच्या आधी तंबाखूवर आपल्याला पहिलं विचारले नो टोबॅको डेज कधी साजरा केला जातो, त्याची थीम काय आहे. नंतर मागच्या वर्षी मला वाटतं कंबाईनला क्वेश्चन आलेला झारखंड संदर्भात, तंबाखू संदर्भातच तो क्वेश्चन होता, त्यामुळे हा प्रश्न मी घेतलेला आहे. तर लक्षात ठेवा. आता कसं लक्षात ठेवायचं, तर उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर अंग मेहनत करणारा अकुशल असा कामगार आहे आणि अकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर तंबाखूचं सेवन करतात. त्यातील नांगली किथोर ही जी ग्रामपंचायत आहे ही अशी पहिली ग्रामपंचायत आहे, ती तंबाखूमुक्त झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, एका कॅलेंडर वर्षामध्ये T20 सामन्यात 3 शतक मारणारा बॅट्समन कोण आहे, तर तो आहे संजू सॅमसन. म्हणजे T20 सामन्यात लगातार त्याने 3 कॉन्झिक्युटिव्ह सामन्यामध्ये शतकं मारलेली आहेत असा बॅट्समन आहे संजू सॅमसन. भारतातील पहिली नाईट सफारी कुठे, तर ते आहे लखनौ. भारतातील पहिली नाईट सफारी उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी. गुजरात हे भारतातलं पहिलं समर्पित सेमीकंडक्टर लागू करणारं पहिलं राज्य आहे. गुजरात आणि समर्पित सेमीकंडक्टर धोरण लागू करणारं पहिलं राज्य आहे. उत्तराखंडमधील ऋषिकेश या ठिकाणी संजीवनी या नावाने भारतातलं पहिलं हेली ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. राज्यसेवेवर 15/16ला असा एक प्रश्न आलेला होता की हेलिकॉप्टर संदर्भात प्रश्न आले, हवाई वाहतुकी संदर्भात प्रश्न आलेला की हवाई वाहतूक ही सर्वांना परवडणारी असते, असा काहीतरी तो प्रश्न होता. तर सर्वांना कशी परवडेल ती, किंवा आता हे हेली ॲम्ब्युलन्स सेवा आहे, म्हणजे हेलिकॉप्टरचा वापर ॲम्ब्युलन्स असा करणं, तर हा कुठे, जिथे डोंगराळ प्रदेश असेल तिथे. डोंगराळ प्रदेश कुठे, तर ऋषिकेश जो आहे तर या ठिकाणी. त्याचं नाव काय दिलेलं आपण, तर संजीवनी. आता संजीवनी नाव का दिलं आहे, आणि हनुमानाने ज्यावेळेस तो पर्वत उचलून आणलेला, तर त्याचं ह्याचं काही कनेक्शन आहे का, तर बघा तुम्ही ते लक्षात ठेवा. त्या पर्वताचं नाव संजीवनी होतं का, एकदा क्रॉस चेक करा. नंतर सशस्त्र बल चिकित्सा सेवाच्या महानिर्देशक पदभार सांभाळणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे, तर ती आहे आरती सरीन. DGAFMS डायरेक्टर जनरल ऑफ आर्म फोर्स मेडिकल सर्व्हिसच्या महानिर्देशक पदभार सांभाळणारी पहिली महिला अधिकारी कोण आहे, तर ती आहे आरती सरीन. आता गमतीचा भाग बघा, जी सुई असते इंजेक्शनची, तर त्याला काय म्हणतात, सिरिंज म्हणतात. तर सरीन आणि सिरिंज याच्यावरून थोडंफार बघा, लक्षात राहतंय का. सशस्त्र बल चिकित्सा सेवा, सरीन आणि सिरिंज. पुढला प्रश्न आहे, भारत हा देश 2025मध्ये पहिल्यांदा खो खो खेळाच्या विश्वकपाचं आयोजन करणार. येस, खो खो या खेळाचा वर्ल्ड कप आपण आयोजित केला होता आणि आपण जिंकलो देखील आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड हे सिंगापूर या ठिकाणी आपलं पहिलं विदेशी कॅम्पस उघडणार आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड कोठे, सिंगापूर या ठिकाणी आपलं पहिलं विदेशी कॅम्पस उभारणार आहे. आता आपण FDIचा अभ्यास करताना पाहतो की आपल्या देशात सर्वात मोठ्या प्रमाणावर FDI कुठून येतो, सिंगापूरचं नाव बऱ्याच वेळा वाचनात येतं. तर ओके, मग हा जो फॉरेन ट्रेड आहे, परकीय जो व्यापार आहे, तर तेचं कनेक्शन तुम्ही सिंगापूरशी लावा आणि ही गोष्ट लक्षात ठेवा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड हे सिंगापूर या ठिकाणी काय करणार आहे, आपलं पहिलं कॅम्पस उघडणार आहे.
पी वेणुगोपाल हे भारतातले पहिले हृदय ट्रान्सप्लांट करणारे व्यक्ती होते की ज्यांचं नुकतंच 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. भारतातलं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट करणारे व्यक्ती कोण होते? तर ते होते पी वेणुगोपाल, ज्यांनी हा हृदयाचं ट्रान्सप्लांट केलेलं. त्यांचं आता नुकतंच 81व्या वर्षी निधन झालेलं आहे. बालादेवी या फुटबॉलपटूने 50वा आंतरराष्ट्रीय गोल केला. अशी गोल करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. भारतात फुटबॉल या खेळाला म्हणावं तसं अजूनही महत्त्व प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे ही बातमी आपल्या दृष्टीने महत्त्वाची की ही पहिली भारतीय महिला आहे की जिने 50वा आंतरराष्ट्रीय गोल केला. अशी कोण आहे? तर ती आहे बालादेवी. आता फुटबॉल आणि बाला यावरून लक्षात राहते का बघा. फुटबॉल, फुटबॉल, बॉल, बाला, बाला, बॉल, बाला. तेलंगणा नीती आयोगाच्या पहिल्या उद्यमिता मंच मिळवणारं राज्य आहे. नीती आयोग जो असतो तर नीती आयोगाचं जे एंटरप्रेन्योरशिप जे आहे, उद्यमिता मंच आहे, तर ते मिळवणारं हे पहिलं राज्य आहे. तेलंगणा राज्य हे राज्य नीती आयोगाच्या पहिल्या उद्यमिता मंच मिळवणारं राज्य आहे. भारतातील पहिला खाजगी सैन्य विमान कारखाना कुठे? तर गुजरात. नो डाऊट पहिला आहे आणि खाजगी सैन्य विमान कारखाना आहे. कुठे? तो गुजरात या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे. भारतातील पहिला रायटर्स विलेज म्हणून उत्तराखंड या राज्याला मान्यता दिलेली आहे. आता लक्षात कसं ठेवायचं? तर रायटर्स म्हणजे काय? तर लेखक. लेखक काय करतो? तो उत्तर लिहितो. लेखकाला कोणीतरी काहीतरी प्रश्न विचारला आहे आणि लेखक काय करतोय? तो उत्तर लिहिण्याचं काम करतोय. त्यामुळे पहिला रायटर्स विलेज काय आहे? तर उत्तराखंड या राज्याला मान्यता मिळालेली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सतीश कुमार यांची निवड झालेली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दोन्ही पदावर एकच व्यक्ती आहे. असा कोण आहे? तर तो आहे सतीश कुमार. महाराष्ट्रातील पहिलं सौर गाव म्हणून मण्याची वाडी याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील पहिलं सौर गाव सोलार विलेज म्हणून कुठलं? तर मण्याची वाडी. साधना सक्सेना नायर यांची चिकित्सा सेवा महानिर्देशक या पदावर नियुक्ती झाली. अशी नियुक्ती होणारी त्या पहिल्या महिला आहे. साधना सक्सेना नायर. नायर हॉस्पिटल किती जणांना माहीत आहे? तर त्यावरून लक्षात ठेवा. साधना सक्सेना नायर यांची चिकित्सा सेवा महानिर्देशक या पदावर नियुक्ती झालेली आहे. हरियाणा हे भारतातील MSP आधारित सर्व पिकं विकत घेणारं पहिलं राज्य आहे. हरियाणा हे भारतातील MSP आधारित सर्व पीक विकत घेणारं हे पहिलं राज्य आहे. भारतातील आता हरियाणा का? कारण तुम्ही पहा मागच्या वेळेस गव्हर्नमेंटने काय केलेलं? शेतीविषयक 3 कायदे पारित केलेले. 3 कायदे पारित केल्यानंतर पंजाब आणि हरियाणा या भागातून त्याला फार मोठ्या प्रमाणात विरोध झालेला आणि शेतकरी म्हणत होते की कायदा करून आम्हाला तुम्ही काय करा तर MSPची हमी द्या. मग केंद्र शासनाने तर तसं दिलं नाही. मग हरियाणा राज्याने काय केलं? स्वतः MSP आधारित सर्व पिकं विकत घेतलेलं पहिलं राज्य तयार केलं. भारतातील पहिलं राईस ATM सुरू करणारं राज्य कुठलं आहे? ओडिशा. त्याचं नाव काय आहे? अन्नपूर्ती ग्रेन ATM. आता ओडिशा जो भाग आहे आपण पाहिलेला आहे की पश्चिम बंगाल, ओडिशा या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तेथील जे काही हवामान आहे तर ते भात या पिकासाठी कसं आहे? तर अनुकूल आहे. त्यामुळे भारतातील पहिलं राईस ATM सुरू करणारं राज्य कुठले? तर ते आहे ओडिशा. आता लक्षात कसं ठेवायचं दुसरं की तुमची जी डिश आहे ओडिशामधलं जे डिश आहे डिशमध्ये काय आहे? तर राईस आहे. ओडिशा डिशमध्ये काय आहे? तर राईस आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट भारतातील पहिलं शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन करणारे विमानतळ म्हणून
नाव मिळवलं आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट हे भारतातलं पहिलं शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन करणारं विमानतळ. महाराष्ट्र हे युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. महाराष्ट्र हे युनिफाईड पेन्शन सेवा लागू करणारं पहिलं राज्य. पॅरिस ऑलिम्पिक 2024चं ऑलिम्पिक कुठे झालेलं, तर पॅरिस या ठिकाणी झालेलं. तर 10 मीटर एअर पिस्टल फायनल पहिलं ब्रॉन्झ मेडल जिंकणारी महिला मनू भाकर जी आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये 10 मीटर एअर पिस्टलमध्ये फायनलमध्ये पहिलं ब्रॉन्झ मेडल जिंकलेली महिला आहे. भारतातील खगोलीय पर्यटनाला चालना देण्यासाठी नक्षत्र सभा कोठे, तर उत्तराखंड. आता उत्तराखंडमधली जी मसुरी आहे, आपण पाहिलेलं, जिथे लबासना आहे आणि IASचं ट्रेनिंग होतं, तिथे वातावरण एकदम मस्त आहे. ढग नसतात, प्रदूषण नसतं, त्यामुळे रात्री आकाशातील तारे व्यवस्थित दिसतात. त्यामुळे भारतातील पहिलं खगोलीय पर्यटनाला चालना देणारं नक्षत्र सभा कोठे, तर उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. जपान या देशाने पहिल्यांदा बँक नोटेमध्ये होलोग्राफिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. आता काय होतं, बऱ्याच वेळा आपण पाहतो, आपण नोटाबंदी कशासाठी केलेली, तर फेक नोटा ज्या आहेत, डुप्लिकेट नोटा ज्या आहेत, तर त्याचा टेररिस्टला फंडिंग केलं जातं आणि दहशतवाद पसरवला जातो. त्यामुळे आपण नोटाबंदी केलेली, असं शासनाने सांगितलं, गव्हर्नमेंटने सांगितलं. बाकी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीतच आहे, काय झालं आणि काय नाही. तर त्यावर जर होलोग्राफ असेल तर डुप्लिकेट नोटा बनवता येत. असं करणारं पहिलं देश कोणता आहे, तो आहे तो जपान. जपान हा टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स देश आहे. शेफाली वर्मा ही भारताची क्रिकेटपटू आहे. तर तिने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान दुहेरी शतक बनवण्याचा विक्रम केलेला आहे. डबल सेंचुरी मारणारी महिला कोण आहे, तर ती आहे शेफाली वर्मा. आणि साधंसुद्धा नाही तर सर्वाधिक वेगवान शतक मारलेलं आहे तिने. युनेस्कोद्वारे कोझिकोडे या शहराला भारतातील पहिलं सिटी ऑफ लिटरेचर या पुरस्काराने काय केलेलं आहे, तर सन्मानित करण्यात आलेलं आहे. युनेस्कोद्वारे कोझिकोडे या शहराला, कोझिकोडे कुठे, तर केरळमध्ये, तर भारतातील पहिलं सिटी ऑफ लिटरेचर. आता लिटरेचर म्हणजे काय, तर साहित्य. आता तुम्ही जर एन्शंट इंडियाचा जर अभ्यास केला असेल, तर पाल प्रतिहार बोलतोय, चेर, पांड्या, चोला या 3 साम्राज्याचा अभ्यास केला असेल, तर केरळमध्ये चेर यांचं साम्राज्य होतं, चोला होतं. संगम साहित्याचा अभ्यास केला असेल, संगम साहित्य जे होतं तर भारतातील सगळ्यात पुरातन असं साहित्य आहे, त्याला संगम साहित्य म्हणतात. तर पहिलं सिटी ऑफ लिटरेचर कुठलं आहे, तर युनेस्कोने केरळमधील कोझिकोडे या शहराला सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारत या देशाने फिलिपिन्स या देशाला पहिल्यांदा ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल काय केली, निर्यात केलेली आहे. आता हा जो आहे, हा आहे फिलिपिन्स देश. का केलं, तर चायनाचं आपण पाहतोय की चायनाची जी आक्रमक पॉलिसी आहे, तर त्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण हा जो फिलिपिन्स देश आहे, त्यांना आपण ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल दिलेली आहे. तर हे ब्रह्मोस क्रूझ मिसाईल भारत आणि रशिया यांचा संयुक्त प्रोजेक्ट आहे. हे कुठलं आहे, तर सुपरसॉनिक आहे आणि हे क्रूझ मिसाईल आहे. लक्षद्वीप या ठिकाणी शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती आहे, तर ती आहे HDFC. आपण पाहिलेलं आहे. इकडे आहे अंदमान निकोबार बेटं आणि इकडे आहे लक्षद्वीप बेटं. तर लक्षद्वीप हे केरळच्या जवळ असणारं बेट आहे. तर या ठिकाणी शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक कोणती आहे, तर ती आहे HDFC. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सर्व्हिस कोलकाता या ठिकाणी चालू झालेली आहे. भारतातील पहिली अंडर वॉटर मेट्रो सर्व्हिस कुठे, तर कोलकातातील वेस्ट बेंगॉल या ठिकाणी. भारतातील सर्वात लांब केबल ब्रिज
सुदर्शन ब्रिज याचं उद्घाटन गुजरातमधील द्वारका या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. भारतातलं सर्वात लांब आहे तो केबल स्टेट ब्रिज आहे, ज्याला सिग्नेचर ब्रिज म्हणून देखील ओळखलं जातं. उज्जैन मध्य प्रदेश या ठिकाणी भारतातलं पहिलं वैदिक घड्याळ स्थापन करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीम राज्यातील रंगपो स्टेशन या पहिल्या रेल्वे स्टेशनची कोनशिला ठेवली, म्हणजे उद्घाटन केलं, म्हणजे चला बांधकाम चालू करा असं. तर सिक्कीममधलं जे दार्जिलिंग रेल्वे आहे तर ती मला वाटतं युनेस्कोच्या लिस्टमध्ये आहे. त्यानंतर सिक्कीममध्ये एकही रेल्वे स्टेशन नव्हतं. 1800 आता एक्झॅक्टली साल आठवत नाही, परंतु सिक्कीममधली ती जी दार्जिलिंग रेल्वे आहे तर ती युनेस्कोच्या साईटमध्ये आहे. त्यानंतर आता उद्घाटन ठेवलं म्हणजे कोनशिला ठेवली कुठे, तर रंगपो स्टेशन कुठे, सिक्कीममध्ये. DRDO द्वारा विकसित पहिलं स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाईल रुद्रा-1 याचं सफलतापूर्वक परीक्षण झालंय. विकसित कोणी केलंय? DRDOने केलेलं आहे, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, इस्रो नाही आहे. लक्षात ठेवा, DRDO द्वारा विकसित पहिलं स्वदेशी अँटी रेडिएशन मिसाईल आहे. नाव काय? रुद्रा-1. पुढला क्वेश्चन आहे, थायलंड जो आहे हा समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा दक्षिण आशियातला पहिला देश. जगातला पहिला देश आहे का? तर नाही आहे. दक्षिण आशियातला पहिला देश जो की समलैंगिक विवाहाला मान्यता देतो तो कोणता आहे? तो आहे थायलंड. ओम या आकाराचं जगातील पहिलं मंदिर राजस्थानमधील पाली या ठिकाणी. त्या मंदिराचा शेप कसा आहे? तर ओम या प्रकारे आहे. ओम जसा असतो त्या प्रकारे राजस्थानातील पाली या ठिकाणी. अवकाशामध्ये 1000 दिवस व्यतीत करणारी व्यक्ती कोण ठरलेली आहे? ती आहे ओलेग कोनेन्को. अंतरिक्षामध्ये सर्वाधिक 1000 दिवस व्यतीत करणारी पहिली व्यक्ती आहे ओलेगो कोनेन्को. सिक्कीम हायकोर्ट जे आहे तर सिक्कीम हायकोर्ट हे पहिलं हायकोर्ट आहे की ज्याने काय केलेलं आहे की महिलांना ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस सुट्टी देणारं हे पहिलं उच्च न्यायालय ठरलेलं आहे. आता मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की असं कोणता देश आहे की ज्याने महिलांना त्यांचा जो मेन्स्ट्रुअल सायकलचा म्हणजे पिरियड असतो मासिक पाळी संदर्भात नोकरीची त्या संदर्भात सुट्टीची तरतूद केलेली आहे. फ्रान्स आहे का स्कॅन्डिनेवियन कोणती कंट्री आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते कोणता देश आहे की ज्याने सुट्टीची तरतूद केलेली आहे. भारतातील पटना बिहार या ठिकाणी पहिलं डॉल्फिन अनुसंधान केंद्राचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. डॉल्फिन जो आहे गँगॅटिक डॉल्फिन हा भारताचा आपला जलचर प्राणी आहे, राष्ट्रीय जलचर प्राणी आहे. तर बिहारमधील पटना का बरं? गंगा म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये नाही, बिहारमध्येच का? तर बिहार, तुम्हीच सांगा मला ह्याचं उत्तर काय. बिहार या ठिकाणी पहिले राष्ट्रीय डॉल्फिन अनुसंधान केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं. उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं. गोव्यात काय आपल्या शासनाने केलं नव्हतं, तर पोर्तुगालांनी भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केलं. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरचं पहिलं राज्य कुठलं येतं? ते आहे उत्तराखंड. नंतर व्हेनेझुएला हा जो देश आहे तो असा देश आहे हा की तेथे हिमनग होते परंतु ग्लेशियर होते, परंतु हा असा देश आहे की त्या देशातील सर्व ग्लेशियर हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे काय झाले तर वितळून गेले. भारतातील पहिलं ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन कोणत्या ठिकाणी आहे? तर भारतातलं पहिलं ट्राय कॉमन डिफेन्स सर्व्हिस महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे.
स्थापन करण्यात आलेलं आहे. भारतातलं पहिलं ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी. IIT बॉम्बे जे आहे तर हे देशातली पहिली जीन थेरपी CAR-T सेल उपलब्ध करून देणारं हे देशातली पहिलं IIT आहे, IIT बॉम्बे. बेल्जियम जे आहे तर बेल्जियममधील ब्रुसेल या ठिकाणी पहिला परमाणु ऊर्जा शिखर संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. पहिलं परमाणु ऊर्जा शिखर संमेलन कुठलं तर बेल्जियममधल्या ब्रुसेल या ठिकाणी. आता लक्षात कसं ठेवायचं, जो सेल असतो सेल जो असतो पॉवर सेल, तर सेलमध्ये काय होतं तर रिॲक्शन होते आणि ऊर्जा मिळते ना. मग परमाणु ऊर्जा आणि सेलमधली ऊर्जा अशा प्रकारे ब्रुसेल लक्षात ठेवा. बेल्जियममधील ब्रुसेल या ठिकाणी पहिला परमाणु ऊर्जा शिखर संमेलनाचं आयोजन. आता टायटन जो आहे, टायटन हा शनीचा सर्वात मोठा उपग्रह आहे. सर्वाधिक उपग्रह कोणाला आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. शनीचे टायटन व्यतिरिक्त इतर जे काही सॅटेलाईट आहे, उपग्रह आहे, तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आता नुकतंच काय झालं तर नासाद्वारे ड्रॅगन फ्लाय रोटरक्राफ्ट मिशन हे शनीच्या टायटन उपग्रहावर जाणारं पहिलं मिशन आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्लाय रोटरक्राफ्ट मिशन. कुवेत या देशात पहिल्यांदा हिंदी रेडिओचं प्रसारण सुरू झालेलं आहे. IMP व्हेरी IMP. कुवेत जो देश आहे हा एक आखाती देश आहे. तर या देशात पहिल्यांदा हिंदी रेडिओचं प्रसारण सुरू करण्यात आलेलं आहे. भूतानद्वारे सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ ड्रॅक गॅल्पोद्वारे मोदींचा सन्मान करण्यात आलेला आहे. भूतानद्वारे सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ द ड्रॅक गॅलपो. आता ह्यातलं एक काहीतरी कीवर्ड लक्षात ठेवा आणि भूतान लक्षात ठेवा. भूतान म्हणजे काय तर भूत आणि गॅल्पो मधला लपो. भूत आलं की आपण काय करतो, लपून बसतो, बरोबर की नाही. भूत आलं तर आपण काय करतो, लपून बसतो. मग भूतान गया लपो. भूत आया लपो लपो, सब जन क्या करो लपो. असंही काहीतरी फालतू वगैरे करा आणि लक्षात ठेवा, कारण मोदी जगभर सगळीकडे हिंडलेत आणि सगळ्या देशाने त्यांना इतके अवॉर्ड दिलेत की आता आपल्या डोक्याचा ताण वाढलेला आहे. लक्षात ठेवा. सराहा WHO द्वारे पहिलं AI संचलित हे एक प्रमोटर आहे. त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे सराहा. WHO द्वारे पहिला AI संचलित प्रमोटर. केरळ या राज्याद्वारे भारतातला पहिला सरकारी मालकीचा OTT प्लॅटफॉर्म सी स्पेस. आता काय माहिती आहे का, जसं ॲमेझॉन आहे, ॲमेझॉन प्राईम आहे, नंतर बाकीचे जे OTT प्लॅटफॉर्म आहेत, तसं केरळने काय केलेलं आहे तर स्वतःच्या मालकीचा पहिला सरकारी OTT प्लॅटफॉर्म आहे सी स्पेस. फ्रान्स हा देश गर्भपाताला संविधानिक अधिकार देणारा जगातला हा पहिला देश ठरलेला आहे. IMP व्हेरी IMP. फ्रान्स हा देश गर्भपाताला संविधानिक अधिकार देणारा जगातला पहिला देश ठरला आहे. अरुणाचल प्रदेश हे 100% घरेलू नल कनेक्शन पूर्ण करणारं उत्तर पूर्व पहिलं राज्य जलजीवन मिशन अंतर्गत. अरुणाचल प्रदेश 100% घरेलू नल कनेक्शन पूर्ण करणारं उत्तर पूर्व पहिलं राज्य. मला वाटतं भारतातलं पहिलं राज्य गोवा आहे. करेक्शन करा, बघा कमेंटमध्ये सांगा की जल जीवन मिशन अंतर्गत 100% घरेलू नल कनेक्शन पूर्ण करणारं राज्य कोणतं आहे.
हे तर नॉर्थ ईस्टमधलं पहिलं राज्य आहे अरुणाचल प्रदेश. बाकी तुम्ही कमेंटमध्ये सांगा. या राज्यातील जे संबलपूर आहे या ठिकाणी भारतातलं पहिलं स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन. वर्ल्ड स्किल डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 15 जुलै या दिवशी तो साजरा केला जातो. कौशल्यावर आधारित प्रश्न जे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओडिसा राज्यातलं संबलपूर जे आहे या ठिकाणी पहिलं स्किल इंडिया सेंटर उद्घाटन करण्यात आलेलं आहे. स्किल म्हणजे कौशल्य, संबल म्हणजे काय तर एक वाद्य आहे माहिती आहे का तुम्हाला? ते संबल वाजवतात, संबळ म्हणतो आपण मराठीत, पण ते संबल. मग ते कोणा येड्या गबाळाचं काम आहे का? तर नाही. तर त्यासाठी कौशल्य लागतं ना, कोणी नाही वाजवू शकत. तर संबल वाजवण्यासाठी काय लागतं? कौशल्य लागतं, स्किल लागतं. मग अशी ओडिशा कशा संदर्भात आलेलं? तर ते आलेलं पहिलं राईस ATM. कसं लक्षात राहिलं? डिशमध्ये असणारा राईस. GD बिर्ला अवॉर्ड जिंकणारी पहिली महिला वैज्ञानिक कोण आहे? आदिती सेन डे. GD बिर्ला अवॉर्ड जिंकणारी पहिली महिला वैज्ञानिक आदिती सेन डे. मध्य प्रदेशमधील सांची हे भारतातलं पहिलं ऊर्जा सौर शहर. मगाशी महाराष्ट्रातलं आलतं मण्याची वाडी, लक्षात ठेवा. मध्य प्रदेशमधलं सांची हे भारतातलं पहिलं सौर ऊर्जा शहर. भारतातील पहिले कार्टोग्राफी म्युझियम कुठे? तर मसुरी, उत्तराखंड या ठिकाणी. आता किती जणांना माहिती आहे की हे जे मसुरी आहे हे ब्रिटिशांनी बसवलेलं आहे. तर तो जो गव्हर्नर जनरल होता की ज्याने मसुरीला काही कालावधीसाठी आपली राजधानी हलवलेली, तर त्याचं नाव तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता कार्टोग्राफी म्युझियम कुठे? तर उत्तराखंडमधलं मसुरी. पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा डेन्मार्क हा काय आहे? हा पहिला देश आहे पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा. तर अशा प्रकारे आपण मित्रांनो आज आपण आपले 66 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. यानंतर पुढला पार्ट अपलोड करण्यात येईल. आपण किमान एक 300-350 वन लाईनर क्वेश्चन हे PDF फॉर्मॅटमध्ये मी डिस्कस करून घेणार आहे. त्यानंतर डेली बेसिसवर आपल्या टेलिग्राम चॅनलवर ज्याचं नाव आहे MPSC मंथन, त्याच्यावर डेली क्विज पडतात, ते तुम्ही सोडवा. या व्यतिरिक्त सिम्प्लिफाईड. धन्यवाद.